बरेचसे शेतकरी फ्लश वॉल टाकत नाही. फ्लश वॉलचं महत्व शेतकऱ्यांना माहित नाही. ठिबक हे करत असताना खर्चात न पकडता गुंतवणुकीत पकडा. दोन प्रकारचे फिल्टर ठिबकमध्ये येतात. एक तर स्क्रीन फिल्टर आणि एक सँड फिल्टर. जे बोरवेलचं किंवा फक्त विहिरीचं पाणी वापरतात, जिथं शेवाळ वगैरे नाही, तिथं स्क्रीन फिल्टर काम करतो. परंतु ज्यांना नदीचं पाणी किंवा कॅनॉलचं पाणी किंवा बाहेरून आलेलं पाणी जिथं शेवाळ किंवा बरीचशी रेती वगैरे येण्याची शक्यता आहे, त्यांना सँड फिल्टर बसवणंही फार महत्वाचं आहे. जो काही प्रेशर आल्यानंतर त्याच्यातून एअर वॉल असतो, तर तो आपल्या सिस्टीममध्ये असला पाहिजे. प्रत्येक वेळेला सिस्टीम चालू केली, मोटर चालू केली का तो एअर रिलीज झाला पाहिजे. तो एअर पाईपलाईनमध्ये किंवा लॅटरल पर्यंत गेला नाही पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला तो एअर वॉल बसवणं किंवा प्रेशर रिलीज वॉल आहे तो बसवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रेशर गेज म्हणजे प्रेशर किती आहे आपल्या ठिबकचा तो मोजण्यासाठी पाईपलाईनला एक घड्याळ येतं, तेही आपण बसवलं पाहिजे. साधारणपणे 2च्या प्रेशरवर आपण आपली यंत्रणा आहे ती ऑपरेट करतो. तेव्हा जाऊन आपल्याला शेवटच्या ड्रिपरकडे किंवा शेवटच्या लॅटरलकडे 1चा प्रेशर मिळतो. 1 किलोपेक्षा कमी पास्कलचा प्रेशर असेल तर आपली सिस्टीम व्यवस्थित काम करत नाही आणि ती व्यवस्थित काम न केल्यामुळे, कमी दाब राहिल्यामुळे कदाचित ड्रिपर चॉकअप होणं किंवा सिस्टीम आपली लवकर खराब होणं यासारख्या गोष्टी घडत असतात. म्हणून मी काय सांगितलं की ठिबक हे करत असताना खर्चात न पकडता गुंतवणुकीत पकडा आणि गुंतवणुकीचा फायदा घेण्यासाठी तिचं व्यवस्थित नियोजन, तिचं व्यवस्थापन आपण वेळच्यावेळी करा, ज्याचा फायदा आपल्याला पुढे जाऊन नक्की मिळेल आणि ही यंत्रणा आपण जास्त कालावधीसाठी वापरू शकतो.